नाहीये ना, एवढं कशाला घाबरते? हे लपवतेस का? नाही काय रे? अरे सापडलं का? आत्या तू इथे कशी? मी इथे म्हणजे तू इथे कसं काय? मी गेस्ट हाऊसला चाललो होतो, बाहेर तुझी गाडी पाहिली म्हणून मग आत आलो. तू हिचं काय ऐकतोय? तू काय सांगणार आहेस त्याला? मी सांगते ना. अरे काय झालं, मी चालले होते, गाडीतलं पाणीच संपलं आणि हा उकाडा इतकं गरम व्हायला लागलं ना, खूप तहान लागली, घशालाही कोरड पडली. म्हटलं घर बरं दिसतंय, जरा पाणी पिऊया म्हणून आले होते पाणी प्यायला हिच्याकडे. आता तू पाणी देतेस ना? पाणी प्यायले की निघेन पटकन. तू हो पुढे, मी आले. चटकन पाणी दे. आले देतेस ना पाणी? अरे ए सगळं शोधलंस ना? चला मग, पुन्हा नाही ना यायला लागणार इथे. चल चल. तुझा नवरा आला म्हणून वाचलो, नाहीतर वय मी ऐकलंय समजा. अगं मग तू का नाही आली त्यांच्या समोर? नाही वर्ष, मी बाहेर नाही येऊ शकत. त्या कामिनीला जर का कळलं ना मी हाय, तर ती मला आणि कमळीला जिद्द नाही सोडायची अगं. आणि मला तर आता असं वाटतंय की ती इथं परत येईल. मला इथं बी थांबून चालणार नाही, मला कुठेतरी बाहेर गेलंच पाहिजे. अगं ते समजा खरं, पण जाणार तरी कुठं तू? आता वाट फुटेल तिथे जाईन बाई मी. आता देवी तुळ जाईलच काळजी का वर्षी. बरं तू थांब, मी आलोच, थांब इथंच. हे घे भाकरी आणि थोडेसे पैसे बी आहेत बघ. अगं वर्षी हे काय? आणि अगं हातावर पोट आहे बाई तुझं, आणि त्यात आणि हे समजा कशाला ग? अगं असू दे ग, मी तर यापेक्षा जास्त काय करू शकतोय. पोटाला 2 घास तरी होतील. चल लवकर चल. कोल्हापूरला गेलाय, परत आला की फोन करतो म्हणलाय. म्हणजे आज बी आबाज संग बोलणं नाही होणार. कमळे, मला माहित आहे तुला आबानं सरू काकीची लय आठवणी आली. काय चॅम्पियन पैलवान इकडं फिरायलाय? अहो तुमच्यासाठी असं गरमागरम खायला आणलंय, ते हॉस्टेलवर नेऊन ठेवलंय. अहो जावा की तिकडे खावा, जावा. हा जावा पैलवान. चॅम्पियन काय झालं, एवढं नाराज का आहेसा? अहो सर, त्याचं काय झालं, आम्ही लय दिवस झालं कमळीच्या आई आणि आबासनी फोन लावत होतो. त्यासनी फायनल जिंकल्याची बातमी द्यायची होती. खरं त्यांच्याबरोबर बोलणंच होत नाही, म्हणून जरा वाईट वाटायले. साहेबा सर, आहो काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? नाही, कुठं काय नाही. काय झालं, हे तुमचं बोलणं समजा ऐकलं आणि माझ्या सुरुवातीचा दिवस मला जरा आठवलं. मी असंच की हे तुमच्यासारखं गावातनं शहरात आलतो पैसे कमवायला, काम करा यावं लागते की. तेव्हा मला आईची लय आठवण यायची. काय सुचायचं नाही, एकटं वाटायला लागायचं. मग काय करायचं, आमच्या शेजारी एक सावंत काका म्हणून होतं.
त्यांच्या घराला फोन लावायचा आमचं ठरलेलं असायचं. शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फोन लावायचा. त्यावेळी काही असं मोबाईल पिबाईल काही नव्हतं. तिकडे गावाकडे बी फोन नव्हता. पण शुक्रवारी आमची आई वाट बघत बसायची 7 वाजता. आणि दर शुक्रवारी जायचं. मग तिला ती भीड वाटायला लागायची ना. कसं बाबा दुसऱ्याच्या घरात जायचं. मग त्यांच्या घरातल्यांसाठी त्यांच्या पोराबाळासाठी धपाट कुठं काय खायला कोथिंबीर वडी असं समज घेऊन त्यांच्या घराला जायचे आणि खायला द्यायची पोरासने. आणि मग फोनची वाट बघत बसायची. मग मी फोन करणार. मग ते कॉइन बॉक्सवर जायचं. कॉइन बॉक्सवरनं फोन करायचं. तेवढं बी पैसे नसायचं. मग ते दर शुक्रवारचं 15 दिवसावर गेलं. 15 दिवसांना बोलणं व्हायचं ते महिन्यावर गेलं. आठवण येतच राहायची. काय सुचायचं नाही. मग काय केलं मी स्वतःला एक सवय लावून घेतली. कसली? माझ्याकडे ना माझ्या आईचा एक फोटो होता. तो फोटो घ्यायचा बघत बसायचा आणि समज जे काय का नाही ते सगळं फोटोला सांगायचं. आपली सुखदुःख असतील काय असतील ती समज फोटोबरोबर बोलायची. तिच्याशी भांडायचं ना मग त्या फोटोशी भांडायचो मी. तिच्या बरोबर सगळं करायचं. काय करणार का अशी आठवण येत राहायची ना. आणि माझ्या आई माझ्या पोराचं महिनाभर तिथं पैसे खर्च होऊ नये म्हणून महिनाभर वाट बघत बसायची.